शिवसेना ठाकरे ग्रुप नकली सोयाबीन पर आक्रामक। 7 जुलाई नाचन गांव इलाके के कई किसानों ने सोयाबीन बेचने के संबंध में शिकायत दी थी, लेकिन आज तक एग्रीकल्चर ऑफिस ने पंचनामा के अलावा कोई कार्रवाई नहीं की है। इसलिए संबंधित किसानों को आगे की कार्रवाई के लिए रिपोर्ट दी जाए और कृषि मंत्री भरने ने मानसून सत्र में नकली सोयाबीन जब्त करने का आदेश दिया है। तालुका एग्रीकल्चर ऑफिसर देवली ने जानकारी मांगी है कि कितनी सोयाबीन इकट्ठा की गई है और कितनी जब्त की गई। किसानों को सभी मांगों के साथ तालुका एग्रीकल्चर ऑफिसर को शिकायत दी गई है। तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटिल ने कहा कि 8 दिनों के अंदर यहां विस्तृत कार्रवाई की जाए, नहीं तो शिवसेना ठाकरे ग्रुप कड़ा विरोध करेगा। ज्ञापन देते समय राम केकड़ी गंजरे, शेख मुनाफ, आशीष के, प्रमोद बंजारी, कई किसान मौजूद थे। वर्धा से सतीश काले की रिपोर्ट। 7 ऑगस्टला मागच्या वेळेस बोगस सोयाबीन बद्दल कृषी अधिकारी देवी यांना तक्रार केली होती। 7 जुलैला तक्रार केली। जवळपास आता 1 महिना झाला। एका महिन्यानंतर परिस्थिती जैसे तैसेच आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रगती नाही। नुसते फक्त कृषी सहाय्यक येऊन त्यांनी पंचनामे केले, परंतु त्याचा पुढील प्रस्ताव जसा कोणी कोर्टमध्ये जाणार आहे त्यांना अहवाल पाहिजे या संबंधी सर्व कृषी विभाग उडवाउडीचे उत्तर देत आहे। आणि तिकडे कृषी मंत्री म्हणते का कृषी मंत्र्यांनी जवळपास 4 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती का ज्याच्या सोयाबीन बोगस आहे त्यांचे सोयाबीन त्वरित जप्त करण्यात यावे, परंतु आजपर्यंत मला नाही वाटत देवी तालुक्यामध्ये संबंधित जो भी तालुका गुण नियंत्रक असेल किंवा तालुका कृषी अधिकारी यांनी सोयाबीन जप्त केली याची आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही। संबंधित जे बोगस सोयाबीन आहे त्यांच्यावर फक्त 2-3 कंपन्या सोडल्या, तर एकाही बाकीच्या कंपन्यांवर यांनी अजून एफआयआर नाही केला, कोणावरही काही कारवाई नाही केली। विशेष म्हणजे एकाही कृषी केंद्रावर यांनी अद्यापपर्यंत कारवाई करू नये म्हणून यांचा आम्ही निषेध म्हणून इथे या तालुका कृषी जो इथे हजरच राहत नाही त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज आहे, परंतु साहेब आजपर्यंत आम्ही एका महिन्यात जवळपास 15-20 डाव इथे आलो असेल, परंतु आम्हाला हा सापठ्या जो पगार इथला घेतो तो अजूनही आम्हाला, म्हणून त्याला ही पैशाची माय आम्ही त्याचं स्वागत इथं करत आहे। कारण हे मामाजी बरोबर पैसे घ्यायला कृषी केंद्रामध्ये जात असतात। प्रत्येकीतला कृषी अधिकारी असेल, तालुका गुण नियंत्रक असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी, हे सब साले पैसे खाणारे हरामचोद आहे, नालायक आहे साले। आणि खाता हे कृषी विभागाचं आणि काम करते कृषी केंद्राचं, आणि याला असं वाटते का हे सर्व शेतकरी बयाडच आहे। अरे तुम्ही शेतकऱ्याचं नाही तर मग कृषी विभागच बंद करा ना तुम्ही अगर करता। तिकडे कृषी मंत्री म्हणते का आम्ही जिल्हा नियोजन समितीतून शेतकऱ्यांना सोयाबीन उपलब्ध करून देऊ, ते पावसाळ्या अधिवेशन म्हणलं, परंतु अद्यापही बठ्ठ्याचा काही हिशोब नाही, कधी देणार आहे। आता तो सोयाबीन सोंगायची वेळ येईल, परंतु कृषी मंत्री कोण्या चुलीत गेला त्याचाही काही पत्ता नाही। एवढं हरामखोर आहे भाजपचं सरकार, आणि हे त्यांच्या कारकिर्दीत माजलेले हे कृषी अधिकारी यांचा सर्वांचा निषेध करायला आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे आलो आहे। या हरामखोर कृषी अधिकाऱ्यांना ज्या विचारण्यासाठी इथे आलो आहे, आम्हाला सर्व अहवाल, तुम्ही केलेली कारवाई आणि आता तुम्ही काय करणार आहे याची सर्व माहिती आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, नाहीतर इथून आमचा मुर्दाच जाईल। आम्ही या फॅनला मी स्वतः फाशी घेतल्याशिवाय सोडणार नाही, इथेच फाशी घेईल। याची सर्वस्वी जबाबदारी या तालुका कृषी अधिकाऱ्याची किंवा जिल्हा अधीक्षक साहेबाची किंवा जो कृषी आयुक्त बसलाय मांढरे, जो हरामखोर कृषी सोयाबीनचं प्रमाणीकरण करतो त्याची सर्वस्वी जबाबदारी आहे। कारण थोई मामाजी घेते तिकडं आणि तो कृषी मंत्र्यालय पोहोचल, त्याचं स्टेटमेंट आहे त्या मांढरेचं का मला कृषी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागते म्हणून एवढं बोगस सोयाबीन त्याला माहिती आहे कोणता कास्तकार बोंबलत नाही, परंतु नेहमी देवी तालुक्यामध्येच बोगस, मागच्या वेळेस बी बोगस सोयाबीन देवी तालुक्यात झालं, त्याला माहिती इथं झोपलेले शेतकरी आहे। परंतु नाही मित्र, आम्ही आता जागे झालो, तुम्हाला जिथं भेटाल तिथं ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा